फोल्डर ते ओपन करतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपलं काय लॉग इन लॉग आउट. ठीक आहे, CMD नंतर एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करतो. env/scripts/activate द कोड स्पेस डॉट. झालं माझं VS कोड ओपन. ठीक आहे, नंतर CD लॉग इन लॉग आउट मध्ये एंट्री घेतली. आता रन करतो py.py रन सर्व्हर. सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाली. manage.py रन सर्व्हर. ठीक आहे, आता माझं काय झालं लिंक आली. ठीक आहे, सर्व्हर पण काय झालं आता ओपन झालं. झालं माझं रजिस्टर आणि अकाउंट लिस्टमध्ये माझी आता एक पण हे नाही आहे. ठीक आहे, आता मी आलो इथं आपली व्ह्यूजमध्ये. ठीक आहे, आता मला काय करायचं एक आता लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, जे आपलं हे आहे home.html. ठीक आहे, home.html. आता इथं मला एक लिंक क्रिएट करलो. ठीक आहे, आता अजून एक लिंक क्रिएट करतो. अशी कोणती आता डू लॉग इन नावाचे. आता मला काय करायचं लॉग इन करायचं. मी एक लिंक क्रिएट करणार. ठीक आहे, डू लॉग इन. डू लॉग इन नावाची लिंक क्रिएट केली. बटनला पण देतो डू लॉग इन. लॉग इन. लॉग इन हिअर. लॉग इन देतो जस्ट सिंपल डॉट. ठीक आहे, ठीक आहे, लॉग इन असं एक बटन दिलं, माझं आलं. ठीक आहे, त्याच्यात जी URL आहे कॉपी केलं. ठीक आहे, पाथमध्ये URL बनवतो पाथ. ठीक आहे, सिंगल कोडमध्ये डू लॉग इन स्लॅश कोमा. इथे काय करतो एक ही देतो व्ह्यू डॉट डू लॉग इन नावाची URL दिली, क्रिएट केली. ठीक आहे, आता व्ह्यूजमध्ये आलो मी फंक्शन बनवतो. डेफ डू लॉग इन नावाचा त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, आता रिटर्न करतो. रिटर्न काय करणार मी रिटर्न रेंडर. ठीक आहे, आता मला जर लॉग इन जर करायचं असलं तर मला काय लागेल फॉर्म लागेल. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो एक HTML फाईल क्रिएट करतो. ठीक आहे, डू लॉग इन नावाची .html. ठीक आहे, आता काय केली फाईल क्रिएट केली. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये आलो न्यू फाईल. ठीक आहे, डू लॉग इन .html. ठीक आहे, HTML मध्ये टाकतो. लॉग इन. ठीक आहे, आता मला काय लागेल इथं तर लॉग इन वर क्लिक केलं. ठीक आहे, माझं लॉग इनचं फॉर्म ओपन पेज ओपन झालं. मला इथं फॉर्म लागेल लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे, फॉर्म घेतो. ठीक आहे, मेथड लॉग इन नाव. लॉग इन नाव अशी एक URL बनवली. ठीक आहे, आता पोस्ट URL म्हणलं तर दोन गुण करायचं आपल्याला स्लॅश राहते. ठीक आहे, मेथड देतो. मेथड. ठीक आहे, ऍक्शन आहे मेथड त्याला ऍक्शन. आता मेथड देतो. मेथड कोणती राहील आपली मेथड पोस्ट. ठीक आहे, आता जसा फॉर्म क्रिएट केला
ठीक आहे. आता मला फॉर्म क्रिएट करतो मी, तर मला काय लागेल, एक तर त्याचा युजर नेम लागेल, ईमेल लागेल, मोबाईल लागेल आणि पासवर्ड, 4 फील्ड्स. ठीक आहे. आता मी याचे 2 फील्ड्स घेतो. ठीक आहे. पहिली घेतो एक त्याचा युजर ईमेल, युजर ईमेल. ठीक आहे. इनपुट टाईप ईमेल. ठीक आहे. आता इथे काय केलं, टाईप ईमेल दिला. ठीक आहे. नेम देतो, ईमेल. ठीक आहे. आणि युजर पासवर्ड. युजर पासवर्ड. ठीक आहे. इनपुट टाईप देतो, टाईप पासवर्ड. ठीक आहे. आता हा झाला माझा जस्ट नॉर्मल क्रिएट फॉर्म. ठीक आहे. आता मला त्यासाठी अजून नेम राहिले द्यायचं. नेम देतो, पासवर्ड, नेम पासवर्ड. ठीक आहे. काय, ठीक आहे, युजर पासवर्ड करतो, युजर पासवर्ड. आता युजर ईमेल पण करतो, युजर पासवर्ड केलं, युजर ईमेल. ठीक आहे. युजर ईमेल आणि युजर पासवर्ड यांना टाकतो BR टॅग. ठीक आहे. लास्टला पण BR टॅग टाकतो. ठीक आहे. लास्टला देतो बटन, बटन लॉग इन. ठीक आहे. हा काय झाला माझा, आता लॉग इनचा फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे. हा जस्ट माझा लॉग इनचा फॉर्म क्रिएट झाला. आता इकडून मी रजिस्टर केलेला जो डेटा आहे, युजर कसा ईमेल आहे, तर ईमेल आणि पासवर्ड तर दोन्ही बरोबर टाकले, माझं काय होईल, लॉग इन होईल. ठीक आहे. CSRF टोकन. ठीक आहे. CSRF टोकन पण टाकलं. ठीक आहे. आता हा काय करतो, ही जी वाल बनवलेली लॉग इन ना, त्याचा एक पाथ बनवतो. ठीक आहे. पाथ झालो. ठीक आहे. स्लॅश व्यू डॉट व्यू डॉट व्यू डॉट लॉग इन नाव. ठीक आहे. आलो फंक्शन्समध्ये, फंक्शन बनवतो लॉग इन नाव मध्ये, त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. आता मी रिटर्न HTTP रिस्पॉन्स करतो, रिटर्न HTTP रिस्पॉन्स म्हणजे तो लॉग इन. अकाउंट ठीक आहे. अकाउंट इज लॉग इन असा एक मेसेज दिला मी. ठीक आहे. आता रिफ्रेश केलं. ठीक आहे. लॉग इन केलं, अकाउंट इज लॉग इन, मला जस्ट असं मेसेज रिप्लाय दिला. ठीक आहे. पण रिअलमध्ये माझं अकाउंट लॉग इन झालं का, नाही झालं. ठीक आहे. कारण मी त्याला प्रोसेसच नाही केलेली. ठीक आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, लॉग इनवर क्लिक केलं. ठीक आहे. आज मी काय केलं, रिक्वेस्ट डॉट पोस्ट दिली, प्रिंट रिक्वेस्ट डॉट पोस्ट. ठीक आहे. याने काय होईल, आपला जो डेटा आहे तो कुठं प्रिंट होईल, आता जसं मी इथं फॉर्म फिल केला, तो डेटा आपला प्रिंट ह्याच्यात प्रिंट होणार पूर्ण CMD मध्ये. आलो CMD मध्ये. ठीक आहे. इथं माझं एक हे आलं, CSRF मिडल लेबर टोकन. ठीक आहे. इथं माझं काय आलं, युजर ईमेल. आता ईमेल मध्ये मी कोणतं काय फिल केलं, तर Akshay253@gmail.com. ठीक आहे. म्हणजे युजर पासवर्ड. आता पासवर्ड मध्ये मी काय फिल केलं, तर 9022585767. ठीक आहे. हा नंबर, हा माझा पासवर्ड होता. ठीक आहे. मी तो काय केला, प्रिंट केला. ठीक आहे. CMD मध्ये
इथं तर माझा पासवर्ड शो होत नाही. ठीक आहे, इथं माझा काय पासवर्ड शो होत नाही. मी त्याला तिथं प्रिंट केलं CMD मध्ये. ठीक आहे, आता मी काय करतो, लॉग इन करतो. ठीक आहे, पण लॉग इन करताना एक ठीक आहे, एक युजर नावाचा एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, मॉडेल डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, अकाउंट मॉडेल आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट्स डॉट, आता मी ते ऑल पण नाही यूज करू शकत. ठीक आहे, ऑल आपलं कशासाठी यूज करतो आपण, डेटा घेण्यासाठी. तिकडून पुन्हा डेटा घेण्यासाठी, आणि ज्यावेळेस आपल्या टेबल मध्ये प्रिंट करायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो, त्याला कन्वर्ट करतो. आता हा पूर्ण याने काय होतो, ऑलने तिकडून डेटा येतो. ठीक आहे, आपण नंतर आपण यूज करतो गेट. ठीक आहे, गेट काय काम करतो, तिकडून जर आय डी आलेली असली, ठीक आहे, ती आय डी घेण्याचं काम करतो गेट. ठीक आहे, पण आपल्याला काय यूज करायची, फिल्टर. ठीक आहे, आता फिल्टरचं काय काम असतं. ठीक आहे, तिकडून जे डेटा आलेला आहे तो काय करणार, तो फिल्टर करणार. ठीक आहे, आणि कम्पेअर करणार. काय करणार, तो कम्पेअर करणार. आता तिकडून जो डेटा आलेला आहे कोण ना कोण, जो लॉग इन मधून आता. ठीक आहे, युजर ईमेल. ठीक आहे, युजर ईमेल इक्वल रिक्वेस्ट डॉट पोस्ट ऑफ युजर ईमेल. ठीक आहे, आता हे दिलं. ठीक आहे, कॉमा दिला. अजून काय आलेलं आहे आपला, तिकडून पासवर्ड पण आलेला आहे. ठीक आहे, युजर ईमेल युजर कॉपी केलेला. यूज मध्ये. ठीक आहे, युजर ईमेल आला. दुसरं काय आपल्या रजिस्टर मध्ये आलेला युजर पासवर्ड आहे. ठीक आहे, त्या पासवर्डला कॉपी केलं. ठीक आहे, टू लॉग इन मध्ये सेम नेम आपल्याला किती पण ठेवायचे असते. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. स्पेलिंग मिस्टेक जर झाली तर नॉर्मल तो काय करतो, आपल्याला एक एरर देतो. ठीक आहे, तो काय करतो, एरर देतो. आता मी काय करतो इथं, आता मी तर कम्पेअर केले दोघं. ठीक आहे, दोन्ही आले, दोन्हीचं हे केलं, डेटा घेतला. तर दोन्ही जर सेम असले, ठीक आहे, जे आपण हे करतो रजिस्टर करताना जो ईमेल आणि जो पासवर्ड टाकलाय, तो इथं काय करणार, तो फिल्टर करणार, तो चेक करणार तिकडून जो आलेला डेटा आणि जो आपण लॉग इन करताना जो डेटा दिलेला आहे. ठीक आहे, तो आणि हा सेम आहे का, सेम जर असला तर तो काय करणार, लॉग इन करून देणार. जर नसला तर तो काय करणार, आपल्याला लॉग आउट, म्हणजे आपल्याला बाहेर रिडायरेक्ट करू शकतो. ठीक आहे, आता मला इथं काय करायची, इफ यूज करायचे. ठीक आहे, इफ आता मी एक कंडिशन टाकणार. ठीक आहे, एक लेन यूज करणार. ठीक आहे, आता माझा डेटा कशामध्ये आलेला आहे, युजर. आता युजर मध्ये मी स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, जर त्याची लेंथ बरोबर 0 जर असली, ठीक आहे, ठीक आहे, तर मला तो काय करणार, लॉग इन करून देणार. कशा थ्रू, आय डी थ्रू. ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट इथं, आता इथं स्टोर जी आपली आय डी येणार आहे, ठीक आहे, ती स्टोअर करण्याचं काम कोणाचं असतं, सेशनचं. ठीक आहे, सेशन मध्ये आय डी स्टोअर केली. ठीक आहे, आता ती पण जी आय डी येणार आहे, ठीक आहे, त्याला एक मी लॉग इन आय डी नाव देतो असं, लॉग इन आय डी असं नाव दिलं एक. ठीक आहे, ती कशातून चेक करणार मी, की आपलं ही आहे, युजर आहे, युजर थ्रू. ठीक आहे, त्याची लेंथ किती पाहिजे आपल्याला, 0. मग तिकून जर मी जर पासवर्ड जर किती पाहिजे टाकला, जर 10 डिजिटचा जर टाकला, तर मला इथे पासवर्ड किती पाहिजे, 10 डिजिटचाच पाहिजे. तर मी जर 9 पासवर्ड जर टाकला, ठीक आहे, तर तो काय करणार, लॉग इन मला करून देणार नाही. ठीक आहे, मी तर डॉट आय डी करतो. ठीक आहे, तिथून आपण आय डी घेतली आता. ठीक आहे, मग त्याला देतं रिटर्न. ठीक आहे, रिटर्न मध्ये देतो HTTP रिस्पॉन्स.
HTTP रिस्पॉन्स मध्ये लॉग इन सक्सेस. ठीक आहे, लॉग इन सक्सेस असा मेसेज दिला. ठीक आहे, आणि जर हा लॉग इन जर नाही झाला तर मला मी काय करतो, त्याला परत इथं रिडायरेक्ट पण करू शकतो आणि त्याला मेसेज पण देऊ शकतो एक. ठीक आहे, आता मी यूज करतो एल सी पार्ट यूज करतो. ठीक आहे, इफ एल्स तर माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर ही जर कंडिशन जर ट्रू झाली तर तो लॉग इन सक्सेसफुल प्रिंट करून येणार. जर कंडिशन जर फॉल्स झाली, ठीक आहे, ही जी आपली कंडिशन आहे ती जर फॉल्स झाली तर तो कोणाला एल्स पार्टला प्रिंट करून देणार. ठीक आहे, HTTP रिस्पॉन्स लॉग इन फेल फेल. ठीक आहे, असा एक मेसेज देतो मी, काय लॉग इन फेल. ठीक आहे, आता मला ह्या HTTP रिस्पॉन्सची काही गरज नाहीये. ठीक आहे, मला ह्या HTTP रिस्पॉन्सची काही गरज नाही, कारण का आता मी तिथं रिस्पॉन्स दिलेला आहे ऑलरेडी. इफ मध्ये 2 रिस्पॉन्स दिले, जर इफ कंडिशन जर ट्रू झाली, जर युजर ईमेल आणि जर पासवर्ड जर दोन्ही सेम जर असले तर तो लॉग इन सक्सेस करणार. तर तो रॉंग असले तर तो काय करणार, लॉग इन फेल करणार. ठीक आहे, आलो ब्राउझरला, तिथे रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता माझ्याकडे काय, आता तिथे लॉग इन, मला लॉग इन फेल आलं. ठीक आहे, कारण मी काय केलं, आपलं अकाउंट जी रजिस्टरच नाही केलेलं, तर मी अकाउंट लिस्टमध्ये जर चेक केलं तर माझा एक पण युजर नाही आहे. ठीक आहे, आधी रजिस्टर करायला मला अकाउंट. ठीक आहे, अक्षय बोलके 253 टाकला. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकला 90 22 58 57 67 टाकला. ठीक आहे, ईमेल करतो अक्षय 253. ठीक आहे, युजर नेम चेंज करतो जरा. ठीक आहे, ठीक आहे, अक्षय घेतला. ठीक आहे, मी पासवर्ड घेतो 90 22 90 22 57 67. ठीक आहे, आता रजिस्टर करतो. झालं माझं रजिस्टर, डेटा सेव्ह. तर मी आलो बॅक आलो तर अकाउंट लिस्ट मी चेक करतो, माझा डेटा आलेला आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, तो ईमेल आहे, ईमेलला घेतलं. ठीक आहे, आलो लॉग इनवर. ठीक आहे, ईमेलला टाकलं. ठीक आहे, आता जो पासवर्ड आहे, ठीक आहे, तो टाकतो 90 22 58 57 67. ठीक आहे, आता काय झालं, माझं अकाउंट लॉग इन झालं. ठीक आहे, आता मी काय करतो, पासवर्ड चेंज करतो. ठीक आहे, नुसतं रॅन्डम देतो टाकून. ठीक आहे, रॅन्डम टाकला. माझं काय झालं, लॉग इन फेल झालं. ठीक आहे, तर मी जर पासवर्ड तर बरोबर जर टाकला. ठीक आहे, आता पासवर्ड परत एकदा टाकतो. ठीक आहे, मी पासवर्ड बरोबर टाकला, पण ईमेल रॉंग टाकतो. फक्त अक्षय 253 टाकतो आणि एंटर आणि लॉग इन करतो. मग लॉग इन काय झालं, फेल झालं. ठीक आहे, ज्यावेळेस मी युजर ईमेल आणि युजर पासवर्ड सेम टाकेन, ठीक आहे, तर तो काय करेल, मला लॉग इन करून देईल. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आता आपल्याला लॉग इन, आता मी काय करू, लॉग आउट करतो. ठीक आहे, आता लॉग आउट करायचं म्हणलं मला काय करू, अजून एक लिंक क्रिएट करावं लागणार. ठीक आहे, आलो होम पेजवर. ठीक आहे, होम पेजवर आलो. आता लॉग इन केलं तसं मी काय करतो, लॉग आउट. ठीक आहे, URL बनवतो, लॉग आउट नावाची. ठीक आहे, लॉग इन आणि लॉग आउट. ठीक आहे, लॉग आउट केलं. ते चेक करतो ब्राउझरला, बटन आलं, माझं बटन आलं लॉग आउटचं. ठीक आहे, आता मी URLs मध्ये आलो. ठीक आहे, लॉग आउटचे URL बनवली, पाथ बनवला. ठीक आहे,
आता व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये का फंक्शन बनवतो. ठीक आहे, फंक्शन बनवला, रिक्वेस्ट, ठीक आहे, रिटर्न, रिटर्न देतो HTTP रिस्पॉन्स, HTTP रिस्पॉन्स मध्ये मेसेज देतो एक, अकाउंट लॉग आउट, अकाउंट, ठीक आहे, अकाउंट लॉग आउट असा मेसेज दिला. ठीक आहे, आलो, ठीक आहे, लॉग आउटवर क्लिक केलं. ठीक आहे, मला माझा रिस्पॉन्स आला, अकाउंट लॉग आउट झालं म्हणून. ठीक आहे, आता मी काय करतो, तो आता रिअलमध्ये अकाउंट तो लॉग आउट करतो. ठीक आहे, आता मी इथे काय फंक्शन यूज करणार, एक डिलीट नावाचा. ठीक आहे, डिलीट, मग डिलीट म्हणजे आपला डेल, DEL. ठीक आहे, आता रिक्वेस्ट डॉट सेशन, आता आपला आयडी कशामध्ये स्टोअर केली आपले, सेशन मध्ये. ठीक आहे, कोणती आयडी स्टोअर केली ती, लॉग इन आयडी म्हणून एक स्टोअर केली. ठीक आहे, सेशन, सेशन मध्ये जी आपला आयडी स्टोअर केली ती कोणती, लॉग इन आयडी, लॉग इन आयडी. ठीक आहे, त्याला काय करायचं, आता डिलीट आणायचं. काय करायची, डिलीट. ठीक आहे, आलो, आता मला परत आहे नॉर्मल रिस्पॉन्स दिला. ठीक आहे, आता माझी जी आयडी आहे ती काय केली, डिलीट मारली. रिक्वेस्ट स्टेशन मध्ये जी आयडी स्टोअर होती माझी लॉग इन आयडी, त्याला काय केलं मी, डिलीट केली. ठीक आहे, मग काय केलं, रिटर्न HTTP रिस्पॉन्स लॉग अकाउंट लॉग आउट. ठीक आहे, आता मला इथं अकाउंट माझं तर लॉग आउट झाले, पण ते समजणार नाही. ठीक आहे, तर मग मी काय करतो, त्याला जे आपलं होम पेज आहे, ठीक आहे, होम पेजला टाकून देतो त्याला. मग मी जसं लॉग आउट करेन तर मला तो पासवर्ड विचारेल लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे, मी होम पेजला देतो टाकून, इफ कंडिशन मध्ये, इफ जर इफ कंडिशन जर बरोबर झाली तर मला लॉग इन करून देईन. तर इफ कंडिशन जर रॉंग जर झाली, म्हणजे आपला पासवर्ड ईमेल तर रॉंग जर टाकला, तर तो काय करणार, मला परत रिडायरेक्ट कशाला करणार, लॉग इन पेजवर, की तो लॉग इन करून ये, तरच मी तुला एंट्री कोणाला देणार, होम पेजमध्ये. ठीक आहे, इफ जी आपली आयडी आलेली कशामध्ये, आपली लॉग इन आयडी, लॉग इन आयडी. ठीक आहे, ते काय करणार, इन रिक्वेस्ट डॉट सेशन, डॉट सेशन मध्ये जी आपली आयडी आलेली आहे. ठीक आहे, ती जर आयडी जर बरोबर असली, ठीक आहे, रिटर्न कोणाला करणार, तो रेंडर होम डॉट HTML ला. जर ती आयडी जर नाही आली बरोबर, ठीक आहे, मी आपला जर युजर ईमेल आणि युजर पासवर्ड जर चुकला, ठीक आहे, तो रिडायरेक्ट कोणाला करणार, मग ते आपलं होम पेज, सॉरी होम पेज आलं, लॉग इन पेजला तर. ठीक आहे, सॉरी लॉग इनला, रिटर्न रिडायरेक्ट. ठीक आहे, रिडायरेक्ट, रिडायरेक्ट कोणाला करतो, स्लॅश, ठीक आहे, डू लॉग इनच्या पेजला रिडायरेक्ट करून देतो ना, स्लॅश डू लॉग इन, रिडायरेक्टला इम्पोर्ट करतो क्विक पिक्स करून. ठीक आहे, मला माझं होम पेजला पण मी कंडिशन टाकली. ठीक आहे, होम पेजला काय टाकल्यात मी, कंडिशन टाकली. ठीक आहे, आता आलो. ठीक आहे, त्याने काय केलं, मला आता लॉग इन कर. ठीक आहे, लॉग इन केलं, लॉग इन सक्सेसफुली झालं माझं. ठीक आहे, जर मी आता जस्ट एक नवीन टॅब ओपन करतो, हा कट करतो. ठीक आहे, बरं ती ओपन केली. आता त्याने काय केलं, मला माझं ऑलरेडी अकाउंट काय होतं, लॉग इन होतं, लॉग आउट करू त्याला.
ठीक आहे, रिफ्रेश केलं. त्याने मला काय केलं, आधी लॉग इन पेजला लॉग इन करून मग मी तुला काय करेन, एंट्री देईन कशामध्ये, होम डॉट एच टी एम एल मध्ये. ठीक आहे, हॅलो, लॉग इन केलं, लॉग इन सक्सेसफुल झालं. ठीक आहे, आधी तर मी काय केलंय, लॉग इन ज्यावेळेस केलं, ठीक आहे, तिथं काय केलं, एक जस्ट नॉर्मल काय दिलंय, लॉग इन सक्सेसफुली. पण मला तिथं आता लॉग इन सक्सेसफुली द्यायचं नाही. तर लॉग इन जर झालं माझं, ठीक आहे, तर मी रिडायरेक्ट कुणाला करणार, होमला करणार. ठीक आहे, आता इथं लॉग इन सक्सेस आहे. ठीक आहे, रिडायरेक्ट करून त्याला रिटर्न रिडायरेक्ट होम पेज, होम पेजला रिडायरेक्ट केलं. ठीक आहे, आलो. ठीक आहे, आता लॉग इन केलं, त्याने मला काय केलं, होम पेजवर आणून दिलं. ठीक आहे, मी लॉग आउट करतो, तो परत मला लॉग आउट, अकाउंट लॉग आउट. ठीक आहे, आता रिफ्रेश केलं, तो त्याने मला परत काय केलं, लॉग इन कर म्हणून असं मेसेज दिला. ठीक आहे, इथं आता मी काय करणार, तो लॉग इन करणार. तर लॉग इन जर माझा पासवर्ड चुकला, ठीक आहे, ठीक आहे, आता लॉग इनचा पासवर्ड चुकीच टाकला, लॉग इन फेल दिला मला त्याने. ठीक आहे, मी आता लॉग इन फेल देतो, मला फेल्ड मेसेज नाही पाहिजे. ठीक आहे, तर मी त्याला परत एकदा काय करतो, एच टी पी रिटर्न रेंडर देतो. ठीक आहे, रिटर्न रेंडर मध्ये टाकतो लॉग इन. ठीक आहे, डू लॉग इनच्या पेजवर रिटर्न करून देतो त्याला. ठीक आहे, ठीक आहे, तर मी आता पासवर्ड जर त्याचा चुकीचा जर टाकला, ठीक आहे, तर मला तो परत कोणत्या पेजवर, डू लॉग इनच्या पेजवर हे करून देतो, रिडायरेक्ट करून देतोय. तू पासवर्ड आणि ती चुकीच टाकून देईन, मी तुला होम पेजवर एंट्री देईन. होम पेजवर मला एंट्री दिली. ठीक आहे, आता मी लॉग आउट करतो. आता जस्ट लॉग आउट केलं, माझं अकाउंट झालं लॉग आउट. पण लॉग आउट केलं, मी परत त्याला काय करतो, जर मला जर लॉग इन जर करायचं असलं, ठीक आहे, तर मी परत त्याला एक मेसेज, त्याला रिडायरेक्ट करून देतो, तो लॉग इन करून ये, तर तुला परत एंट्री. ठीक आहे, लॉग इन आय डीला त्यांनी एरर दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता मी ऑलरेडी काय केलं, लॉग आउट केलं, लॉग आउट केलं. ठीक आहे, त्यामुळे मला परत त्यांनी काय केलं, लॉग आउट करून दिलेलं नाही. मी एकदा जर मी बाहेर गेलो, ठीक आहे, एकदा तू मी लॉग आउट केलं, तुम्ही परत लॉग आउट करू शकत नाही. एकदा लॉग आउट केलं म्हणजे ते लॉग आउट झालं, त्याला परत मी लॉग आउट करू शकत नाही. जर माझं लॉग इन जर असलं तर तरच मी लॉग आउट करणार त्याला. ठीक आहे, लॉग इन आणि लॉग आउट. ठीक आहे,